महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 नोव्हेंबरला प्रसिद्ध केला जाणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांची माहिती. यावेळी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार. 10 नोव्हेंबरला महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत कार्यक्रम. ईडीपासून मुक्तीसाठी महायुतीत सामील झाल्याचा भुजबळांचा खळबळजनक दावा. 2-2.5 वर्ष तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या 75 किती वेळा चौकशांना सामोरं जायचं, भुजबळांचा एका पुस्तकामध्ये दावा. शिवसेना राष्ट्रवादीतल्या फुटीचं कारण ईडीचा बडगा, भुजबळांचा पुस्तकात दावा. ओबीसी असल्यानं कारवाई, उच्च जातीचा असतो तर वागवलं नसतं असाही उल्लेख. तुरुंगात असताना भाजपत आलात तरच सुटका होईल असं अनिल देशमुखही म्हणतात. त्यामुळेच पंतप्रधान मोदी आणि भाजपबरोबर हात मिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना होती, भुजबळांचा एका पुस्तकामध्ये दावा. भाजपबरोबर गेल्यानं ईडीच्या जाचापासून साऱ्यांचीच सुटका झाली. शरद पवारांना देखील हे समजत होतं, मात्र ते भाजपसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, एका पुस्तकात भुजबळांचा दावा. मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही, विकास कामांसाठी आम्ही सरकारसोबत गेलो, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण. पुस्तकात आणि वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीबाबत कायदेशीर कारवाई करणार, मंत्री छगन भुजबळांची पत्रकार परिषदेत माहिती. निवडणूक काळात फोकस बदलण्याचा हा प्रयत्न, भुजबळांचं वक्तव्य. पुस्तकातली माहिती 100% खरी आहे. भुजबळांवर दबाव होता, चौकशीला पुन्हा सामोरं जायचं नसल्यानं ते सत्तेत सामील झाले. पुस्तकातल्या दाव्यांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. ईडीचा वापर करून पक्ष आणि घरं फोडली, यामागे अदृश्य शक्ती. त्या पुस्तकात भुजबळांनी लिहिलेल्या खुलाशावर सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल. भाजपसोबत गेलेल्यांचं पलायन, ईडी सीबीआयला घाबरून. ईडीचा दबाव हेच पक्षफुटीमागचं कारण होतं. शरीर वाघाचं, काळीज उंदराचं असलेले फुटून गेले, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. खरं बोलल्याबद्दल जितेंद्र आव्हाडांनी मानले भुजबळांचे आभार. जात वर्चस्ववाद हा भाजपचा धर्म, आव्हाडांची टीका. देशातल्या 85% लोकांबद्दल भाजपला राग, आव्हाडांचा दावा. ईडीचं बेकायदेशीर भूत मानगुटीवर बसवून महाराष्ट्र नासवण्याचं, मराठी अस्मिता चिरडण्याचं काम झालं, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. विकासासाठी कुणीही भाजपसोबत गेलेलं नाही, रोहित पवारांचं वक्तव्य. आरोप करणारेही भाजपचे आणि क्लीन चिट देणारेही भाजपच. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाजपने ऱ्हास केलाय, विजय वडेट्टीवारांची टीका. तर भाजपमध्ये सर्वजण ईडी आणि सीबीआयच्या दबावाखाली गेल्याचा वडेट्टीवारांचा दावा. मवियाची पहिली 2.5 वर्ष भ्रष्टाचाराची होती, पंतप्रधान मोदींचा मविया सरकारवर हल्लाबोल. काँग्रेस आणि आघाडीने देशाला कमजोर करण्याची एकही संधी सोडली नाही, मोदींचा निशाणा. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येणं आवश्यक, डबल इंजिन सरकारचा फायदाही डबल मिळतो, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना 12ऐवजी 15,000 देणार, पंतप्रधान मोदींचं आश्वासन. महाराष्ट्र पुढे जाणार तेव्हाच देशाचा विकास होणार, मोदींचं वक्तव्य. मवियाचं सरकार आलं तर ते शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाला देतील, अमित शहांचा आरोप. तर केंद्रातलं मोदी सरकार तसं काहीही होऊ देणार नाही, शहांची ग्वाही. परभणीच्या सेलूमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विजय भांबळेंच्या प्रचारार्थ पवारांची सभा. मोदींनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, सभेतनं शरद पवारांचा मोदींवर निशाणा. महाविकास आघाडीत ड्रायव्हरच्या सीटसाठी स्पर्धा सुरू, धुळ्यातल्या सभेतनं मोदींचा मवियावर निशाणा. विकास ठप्प करणारी आघाडी म्हणजे मविया. मवियामुळे मेट्रो महामार्गाच्या कामांना खीळ. मवियाने आधी सरकार लुटलं, नंतर जनतेला लुटलं, मोदींचा मवियावर हल्लाबोल. पालघरमधील वाढवण विमानतळाच्या फडणवीसांच्या मागणीचा विचार करणार, मोदींची धुळ्यातल्या सभेतनं ग्वाही. आचारसंहिता संपल्यावर वाढवण विमानतळाचा विषय गांभीर्याने घेणार, मोदींचं आश्वासन. 370 कलमाद्वारे काश्मीरला काँग्रेसने विकासापासून दूर ठेवलं. बाबासाहेबांचं संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नव्हतं, पंतप्रधान मोदींचा आरोप. काँग्रेसने फुटीरतावादी दहशतवाद्यांना संरक्षण दिलं, मोदींची टीका. 370 हटवायचा मोदींनी संकल्प केला तेव्हा राहुल गांधी म्हणाले इथे रक्ताची नदी वाहणार, तसं झालं नाही. राहुल गांधींची चौथी पिढी आली तरी 370 लागू करू शकणार नाही, अमित शहांची राहुल गांधींवर टीका. महायुतीचं सरकार आल्यावर कायद्याच्या चौकटीत राहून नागपंचमी सुरू करू, अमित शहांची शिराळा सभेतनं घोषणा. आघाडी सरकारने कायद्यात बांधून नागपंचमी बंद केल्याचा शहांचा आरोप. पुढील इंडस्ट्रीयल लॉजिस्टिक्स सेंटर धुळ्यामध्ये होणार, धुळ्यातल्या सभेतनं फडणवीसांचं आश्वासन. शेतकऱ्यांची पुढील 5 वर्ष वीज बिलातनं सुटका केली जाणार, फडणवीसांची घोषणा. आचारसंहिता काळात राज्यामध्ये तब्बल 304,94,00,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 15 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत राज्यभरातनं सी व्हिजिल ॲपवर एकूण 3,128 तक्रारी प्राप्त.
वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 3 कॅश व्हॅन पकडल्या. रकमेसंदर्भात योग्य कागदपत्र नसल्यानं पोलिसांकडून करोडोंची रोकड जप्त. मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार सुरू. आमदार हितेंद्र ठाकूर यांचा आरोप. जालन्यातल्या बस स्थानक परिसरात नाकाबंदी दरम्यान 52,89,000ची रोकड जप्त. संबंधित कारचालकाने रकमेचा तपशील न दिल्यामुळे पोलिसांकडून जप्तीची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.